हॅलो फ्रेंड्स, मी ऋतुजा. रात्री 2:15 वाजता आमचं दर्शन झालं होतं. आता आमच्या रूमचं 24 आवर्स झालं आहे. आता आम्ही चेकआउट करणार आहोत आणि गायत्रीच्या रूमकडे जाणार आहोत. चला, आम्ही चेकआउट केलं आहे. आता आम्हाला की परत आमच्या जिथून की घेतली होती तिथे परत आम्हाला द्यायची आहे आणि यानंतर आम्ही नाश्ता करायला जाणार आहोत. पुन्हा एकदा इडली सांबर. बघा, इडली इथं खूप मोठी असते. आता आम्ही गायत्रीकडे गेलो होतो. आता परत आम्ही तिथून निघालो आणि फिरण्यासाठी गायत्री, स्वाती, अम्मा, हे मी, आई, आम्ही सर्वजण बघा सर्वजण निघालो आहोत. आणि एक विशेष म्हणजे इथून कुठूनही निघा, तुम्हाला मंदिराजवळच पोचणार. आणि हे जे दिसतं आहे ना रो हाऊस, इथे स्टे करण्यासाठी असतं आणि फक्त 50 रुपये रेंट असतं, जास्त नाही. आणि सर्व आहे ना डोनेट केलेले आहे. इथलचा व्ह्यू बघा, हे खाली आहे ना मंदिर, आम्ही तिथं गेलेलो. नंतर आम्ही तिघींनी स्लो मोशनमध्ये रील्स काढलेली. मला रील्सचा जाम शौक आणि दोघींना मी मुद्दाम घेतलेलं आणि सेम ड्रेस घातल्यामुळं म्हटलं चला एक रील्स तर बनती आहे म्हणून. त्यानंतर मग मी आणि स्वातीने फोटो काढलेला. नंतर मग आम्ही तिघींनी पण फोटो काढलेला आणि आमच्या तिघींचा फोटो झाल्यानंतर बिपिन दादानी आमच्या तिघींसोबत सेल्फी घेतलेला. त्यानंतर आम्ही तिघांच्या जोडींनी फोटो काढलेला. हा ॲक्च्युली फोटो माझ्याकडं नव्हता म्हणून मी गायत्रीच्या ह्याच्यातून स्क्रीनशॉट काढलेला आणि हा फॅमिली फोटो पण मी तिच्याच ह्याच्यातून स्क्रीनशॉट काढलेला. यानंतर आम्ही जेवणासाठी प्रसादालयामध्ये गेलो. बघा, लाईनीने चाललो होतो प्रसादालयामध्ये. गायत्री सर्वांना बघत होती मागे आहे की नाही सर्व. यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि मला जास्त उजेड असला की डोळ्यांना त्रास होतो म्हणून मी सनग्लास घालून ठेवलेला होता आणि मी दादाला सांगत होते की आपल्याला इकडं जायचं आहे आणि तो माझा रेकॉर्ड करत होता. नंतर मी तुम्हाला इथलचा व्ह्यू दाखवते. इतका सुंदर होता ना, म्हणजे खरंच प्रसादालय म्हटलं की असं असावं असं मला नेहमी वाटतं. आपल्या महाराष्ट्रात पण आहे, पण इथलची स्वच्छता आणि इथलचे देखावे आणि इथलचं जे काही वातावरण आहे असं आपल्या इथं असलं ना तर नक्कीच खूप छान होईल. बघा, आता आम्ही आतमध्ये गेलो आहोत. भात दिसतो आहे ना, ते पुरणासारखी टेस्ट लागत होती, त्याला खीर म्हणतात. समोरच्या साईडला हे सगळे बसले होते आणि आम्ही त्यांच्या समोर बसलो होतो. एकदम छान असं जेवण होतं. बघा, भात आणि रस्सम, आम्ही ते खीर खाल्ली होती. आणि नंतर बाहेर निघाल्यावर एक लाईव्ह गाण्यांचा शो चालू होता, पण ते त्यांच्या भाषामध्ये चाललं होतं म्हणून आम्हाला काही समजत नव्हतं. नंतर आम्ही मार्केटकडे निघालो. 24 तास इथं मार्केट कायम चालूच असतं आणि सगळ्या आपल्या इकडच्याच गोष्टी असतात पण जाम महाग असतात. आता इथं वॉच पण 200 रुपयाला. नंतर आम्ही तिथून थोडंसं पुढं आलो. कुठूनही निघा, तुम्हाला मंदिराच्या जवळच जायला मिळेल, जसं मी मगाशी सांगितलं. आता आम्ही इथे वरती मार्केटमध्ये चाललो आहे. हे पूर्ण मार्केट आहे. इथं सगळं प्रसाद, देवाचे साहित्य वगैरे भेटतात आणि इथे जेवणाचं आहे त्याच्या बाजूला. आणि हे आम्ही आता बाहेर निघालो आहोत. इथं शेड दिसतं आहे ना, तिथं स्टेसाठी आहे, ज्यांना रूम्स वगैरे अवेलेबल नसतात त्यांच्यासाठी. नंतर मी एक गजऱ्यावालीचा लपून फोटो घेतलेला, खूप छान गजरे होते. नंतर आम्ही रात्री थोडासा आराम केला आणि रात्री फिरायला परत निघालो. आणि इथं काही कामच नसतं म्हणून खायचं, झोपायचं आणि परत फिरायला निघायचं. इथं 24 आवर्स मार्केट चालू असतं, जेवणाचं चालू असतं. म्हणून आता संध्याकाळच्या जेवणासाठी मी, गायत्री आणि आम्ही तिघंजणं निघालो होतो की आता नेमकं आज काय खायचं असं. कारण इडली, डोसा हे खाऊन आम्हाला जाम कंटाळा आलेला. त्याच्यामुळे आम्ही बघत होतो की काय खायचं काय नाही, म्हणून आम्ही परत फिरून मंदिराच्या इथेच पोचलेलो. बघू शकता तुम्ही, इथं सतत रहदारी चालूच असते. कारण दर्शनाला आलेले लोक, दर्शन करून आलेले लोक हेच तुम्हाला इथं भेटणार. मेन म्हणजे इथं इतकं स्वच्छ होतं ना, खूप स्वच्छ. मला इथलची स्वच्छता जाम आवडलेली, बघू शकता तुम्ही. यानंतर आम्ही जेव्हा बाहेर निघालो तर एक चौक होता, त्याला गरुड चौक असं म्हणतात. बघू शकता हा चौक आहे. खूप छान वाटत होता. ॲक्च्युली माझ्या मोबाईलचा कॅमेरा थोडासा खराब असल्यामुळं तो इतका काही चांगला दिसत नव्हता. नंतर आम्ही मंदिराकडे आलेलो आणि लकीली इथे देवीची पालखी चालली होती म्हणून एवढी रश होती. आणि विशेष म्हणजे 25-26 सुट्टी लागोपाठ आल्यामुळं इथं रश खूप वाढली होती.
आणि आमचं दर्शन 24ला झालं, हे आमचं लक म्हणा. आम्हाला दर्शन पण खूप सुंदर झालेलं. आणि 24च्या नंतर 25ला तर अलर्ट झालेला की 48 तासानंतर दर्शन होणार म्हणून. इतकी रश होती, खूप रश होती. पण आम्ही जेवणाच्या निमित्ताने गेलेलो आणि म्हटलं चल एकदा बघूया मंदिराकडे जाऊन, म्हणून गेलो. तर इथं हे आम्हाला सगळं काही अचानक दिसलं आणि विशेष म्हणजे आम्हाला पालखी दिसली. तरी मी मंदिराचे फोटो काढलेत, माझ्या कॅमेरामध्ये व्यवस्थितशीर नाही आलेत, पण ठीकठाक ओके आहेत. बघू शकता तुम्ही, इतकं सुंदर वाटत होतं प्रत्यक्षात तर खूपच सुंदर. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंटही करा पुढच्या ब्लॉगसाठी. थँक्यू.